बऱ्याच कपल्समध्ये पहिली प्रेग्नन्सी ही ट्राय करायला सुरुवात केल्यावर इमिजिएटली क्विकली राहते, पण दुसरी प्रेग्नन्सी ट्राय करताना किंवा दुसऱ्या प्रेग्नन्सीसाठी बराचसा प्रयत्न करून देखील त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. तर त्याची कारणे काय असू शकतील? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा एग रिझर्व्ह कमी होणं. 2 प्रेग्नन्सीमध्ये असलेला बराच मोठा गॅप तुमचा एज वाढवलेला असतो आणि त्या वाढणाऱ्या एजसोबत तुमचं जे एग रिझर्व्ह आहे, ओव्हॅरियन रिझर्व्ह आहे, तेही कमी झालेलं असतं आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहायला त्रास होऊ शकतो. दुसरं कारण असू शकतं तुमच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेलं ब्लॉकेज. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी किंवा डिलिव्हरीच्या वेळी, सिझेरियन सेक्शनच्या वेळी किंवा तुमच्या अबॉर्शनच्या वेळी फॅलोपियन ट्यूबला काही इजा झाली किंवा इन्फेक्शन झाले तर त्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये ब्लॉक येतात आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहणे शक्य होत नाही. तिसरं कारण असतं तुमच्या हस्बंडचेही वय वाढलेले असते आणि त्यामुळे त्यांच्या सीमेन पॅरामीटर्समध्ये झालेला बदल किंवा वाढत्या वयामुळे जर हस्बंडमध्ये थायरॉइड, ब्लड प्रेशर, डायबिटीज याचं जर त्यांना सुरुवात झाली असेल तर त्यामुळेही त्याचा स्पर्मवर परिणाम होऊ शकतो आणि दुसऱ्या वेळी नॅचरली प्रेग्नन्सी राहणे डिफिकल्ट होते किंवा काही ट्रीटमेंटची गरज आपल्याला पडू शकते. For more such information, kindly follow us. Thank you.